ट्रेनमध्ये प्रवास करत असताना बाहेरचं दृश्य अगदी निसर्गरम्य होतं. ढगाळ वातावरण, हिरवीगार झाडे हे पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. आणि या प्रसन्न वातावरणामध्ये आमचा प्रवास सुरू होता. तो म्हणजेच बाबा अमरनाथ यात्रेचा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर. आज नवीन दिवस आणि सकाळचे अराउंड वाजलेत 8:31. आम्ही लवकर उठलोय. कौस्तुभ आमच्या सोबत आहेत, पण बाकीची गँग आमची झोपली आहे. आपण सवाई माधवपूर या स्टेशनवर आलोय. कोटा सोडल्यानंतर राजस्थानमध्ये एंट्री केली आपण. पण या नवीन स्टेट मध्ये येत असताना आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्या म्हणजेच नवीन नवीन फूड, अनेक काउंटर्स आपल्याला पाहायला मिळतील. ही सगळी मंडळी जे नवीन नवीन फूड असेल ते विकण्यासाठी येतात. सगळीच मंडळी झोपली. 8:30 वाजून गेले तरी, म्हणजे रात्री उशिरापर्यंत सगळे जागले आणि आता सकाळी सगळे झोपलेत. म्हणजे स्टेशन येऊन गेले तरी पण लोक झोपलेली आहेत. हरकत नाही, दिवसभर आपल्याला ट्रेन मध्ये आहे. त्यामुळे निखिल जस्ट उठलाय. गुड मॉर्निंग निखिल. A little longer than a few minutes later. सकाळी फ्रेश होऊन आम्ही आता ब्रेकफास्ट करतोय आणि ब्रेकफास्ट जबाबदारी आमच्या निखिलवर आहे. ब्रेड, बटर, जॅम अँड हे मला काय निखिल एकच काय कटलेट, ब्रेड, व्हेज कटलेट, ब्रेड, बटर, जॅम आणि ही निहाली साखर आणली. चला ब्रेकफास्ट करूया. काय पाहिजे दादाला बनवून दे. दादाच्या नावाखाली जाम खपवलं असतो नाही. पाऊस दिलाय, दुसरा कोणती खाल्ला. प्रवास सुरू आहे. फरीदाबादला आम्ही पोहोचलोय आता थोड्याच वेळात. आणि आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि यशचा बर्थडे होता आणि यशच्या बर्थडे साठी त्यांनी पार्टी दिली आम्हाला. पिझ्झा ऑर्डर केलाय, पण शुभमला हा पिझ्झा देणार नाही. पण त्याचं कारण काय? ओनली मेन्स. गोल्डन कॉर्न वर दिवस ओनली चिली, चिकन चिली, गोल्डन कॉर्न वाले आम्ही दिवस नाही काढतो. पनीर पनीर यू नो पनीर 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 चिकन पेक्षा पनीर आहे भाई. बघा काय झालं की आम्हाला थोडस स्नॅक्स खायचं होता आणि शुभमकडे ती बॅग होती. आमची माणसं तिकडे गेली होती, पण त्या बोगीमधून आम्हाला खायला दिलं नाही. म्हणून या पोराने आता पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा आम्ही शुभमला देणार नाही किंवा त्यांच्या ग्रुपला देणार नाही असं चाललंय. ग्रुपमध्ये असा होतात सगळ्या गोष्टी, म्हणून हा एन्जॉय आहे. बट खूप चांगला प्रवास आणि फार मजा येते आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे. ट्रेन मध्ये सगळे आहोत. कालपासून ट्रेनचा प्रवास सुरू आहे, पण आमची गँग आहे ना, प्रत्येक वेळेला काही ना काही मजा मस्ती होते, त्यामुळेच मजा येते. विशाल मडवी आहेत आमच्या सोबत. मडवीने 4 तास झोप काढली. विशाल काय म्हणजे काय एवढी झोप, काय एवढी झोप? झोपले होते आणि मी 6 वाजता उठलो होतो. आणि ते 3:30 वाजता रतलामला आपण उठणार होतो. त्याचं काय झालं? तिकडे गेलो त्या साईडला आणि म्युझियम मध्ये ठेवायची तुमची सॅक सर. स्टेशनला उतरलो रतलामला, तिकडून रिक्षा करून गेलो आणि तिथे रबडी खाऊन मी परत आलो. बघा कालपासून आमच्या सगळ्या ग्रुप मध्ये चाललं होतं की आपल्याला रबडी खायची, पण 11:30 पावणे 12 वाजता सगळे झोपून गेले आणि रतलाम आला कधी आणि रतलाम गेलं कधी. सकाळी 8:30-9 वाजता उठले. तो प्लॅन फसला. बघूया आता पुढचा प्लॅन कुठला होतोय. A few moments later. नमस्कार मित्रांनो, हजरत नजामुद्दीन म्हणजे दिल्लीला आपण पोहोचलोय आणि दिल्लीला आता या स्टेशनवर 10 मिनिटाचा होल्ड आहे. त्यामुळेच आम्ही सगळेच बाहेर आलो. आमची सगळीच गँग पाहू शकतो. दुपारी खूप गरमी आहे ना विशाल, खूप गरमी आहे. खूप गरम आहे ना. मी दिल्लीत पोहोचलोय. आम्ही पिझ्झा ऑर्डर केला, पण तो पिझ्झा आला नाही. तर लवकर तो पिझ्झा येईल.
आपली सगळीच वाट बघतोय. पण एसी मधून बाहेर निघाल्यानंतर गरमी जाणवते आणि दिल्लीमध्ये खूप गरमी आहे. आता गरमीचा सामना करावा लागेल. वातावरण बदलतं. ट्रेन मध्ये प्रवास करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला कॅरी कराव्या लागतात. प्रामुख्याने आम्ही प्लस पॉईंट की आम्ही पाणी आणलेलं, जवळजवळ 24 बाटल्या आणलेल्या, त्यामुळे पाणी घेण्याची गरज लागली नाही. चिप्स असेल किंवा स्नॅक्स असेल, जेवण असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही आणल्या होत्या. त्यामुळे आम्हाला ट्रेनमध्ये अशा कुठल्याच गोष्टी घेण्याची गरज लागली नाही. त्याचं कारण आहे की बाहेरचं फूड, बाहेरचं पाणी कसं असेल, त्यामुळेच या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि आतापर्यंत तरी आमच्याकडे पाणी आहे किंवा स्नॅक्स आहे, त्यामुळेच आता बाहेरचं खाण्याची गरज नाही. पण आम्ही पिझ्झा ऑर्डर केला, तो पिझ्झा लवकरच येईल. पिझ्झाची ऑर्डर केली होती आणि पिझ्झा आलाय. थँक्स टू यश मडवी. यश मडवीने आम्हाला सगळ्यांनाच पिझ्झा स्पॉन्सर केलाय, पण त्याला कॉन्ट्रो देण्यात येईल असं सांगितलं जातंय. मैं ये गंदी गेम पहले खेल चुका हूँ. बघूया आता. चला पिझ्झा खाऊया. ट्रेन मध्ये पिझ्झा खाण्याचा पहिल्यांदाच अनुभव आहे. बघूया. दुपारची झोप झालीये आणि दुपारच्या झोप नंतर आपण संध्याकाळी आता हरियाणामध्ये आहोत आणि हरियाणाच्या बॉर्डरवर आपण जाणार आहोत. कडे अंबाला येतोय. अंबालाला थोडासा होल्ड आहे, म्हणजेच 10-15 मिनिटं ट्रेन थांबणार आहे. तिकडे काय मिळतंय किंवा हरियाणामध्ये किंवा अंबालामध्ये काय काय गोष्टी पाहायला मिळतील ते देखील पाहिलं जाईल. दुपारी खूप चांगली झोप झाली आणि सगळ्यांनीच रेस्ट केली. आता सगळीच मंडळी स्टॉप कधी येतोय आणि कधी आपण अंबालाला पोहोचतोय. अमृतसरला आज 11-11:30 दरम्यान जाणार आहोत बहुतेक, कारण की तो टायमिंग दाखवतोय. बघूया. त्यानंतर हॉटेलमध्ये जाणार, तिकडे रेस्ट करणार, उद्याच्या सकाळी किती वाजता निघणार, या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले त्या ब्लॉगच्या माध्यमातून. सध्या ट्रेन सुरू झाली आणि आपण अंबालाला जातोय आणि अंबालाला काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील ते देखील तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. अंबाला स्टेशनवर ट्रेन थांबली आहे. सगळेजण उतरलो. प्रत्येकाला काही ना काही खायचं आहे. स्टेशनवर आल्यानंतर वेगवेगळे फूड आपल्याला पाहायला मिळतील. बघा, बरेच छोले कुलचे आहेत, समोसे, अशा अनेक गोष्टी आहेत. अंबाला स्टेशन इथे आलोय. अंबाला म्हणजेच हरियाणाचा आय थिंक एंड पॉइंट आहे. मला माहित नाही ऍक्च्युली, पण हरियाणा इथे एंड होतो आणि पंजाब सुरू होतो आणि पंजाब बॉर्डरवर हा अंबाला आहे. आणि इकडे आपण सगळे थांबलोय. ही सगळी आमची गँग आहे. समोसे खायचं की कटलेट खायचं, खूप छोले कुलचे खायचे, या सगळ्यासाठी चर्चा सुरू आहे. पण फायनल अजून होत नाही. पण बघूया. 15 मिनिटं अजून आपल्याकडे आहेत या स्टेशनवर. छोले कुलचे खाण्याचा प्लॅन सुरू आहे. बघू शकतो हरियाणा पंजाबचा हा डिश आहे, फार फेमस डिश आहे. लोक कसं कप मध्ये देखील घेऊन जातात जर तुम्हाला ट्रेन मध्ये खायचं तर. आणि हे आपण सगळे बघूया यामध्ये टेस्ट कशी लागते. आणि विशाल मोदी सांगतील छोले कुलचे. कसा विशाल? छान आहे हे छोले कुलचे. सगळेजण आता त्याच्यावर ताव मारतील. निनाद, निखिल, विशाल, चला आपण पण टेस्ट करूया. छोले कुलचे खाल्ले, खूप चांगली टेस्ट आहे, मजा आली खायला. वेगवेगळ्या स्टेट, वेगवेगळ्या डिफरंट फूड, सगळ्यांची टेस्ट घेणे गरजेचं आहे. छोले कुलचे आम्ही एकच घेतला बिकॉज
टेस्ट बघून आम्ही ठरवतो की जास्त घ्यायचं की नाही. पण मध्ये मध्ये काही ना काही थोडं थोडं खायचं. ट्रेनमध्ये काय असं माहिती का, तुम्ही जास्त प्रमाणात एकच डिश खाऊ नका, वेगळ्या गोष्टी थोड्या 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 खाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला जास्त गोष्टी खाता येईल. एकच गोष्ट आपण जर जास्त प्रमाणात खाल्ली तर मग बाकीच्या डिश आपल्याला खाता येत नाही. आम्हाला स्टेशनवर पोहोचलोय आणि 19:26 म्हणजे 7:26 आता झाले. 10 मिनिटं सोडलंय. कौस्तुभ जरा खुश झालाय कारण की आमच्या रात्रीच्या ऑर्डरची जबाबदारी त्याच्याकडे आहे. फोनवर बोलतोय. शुभम, निहाल, आमची सगळी मंडळी. तर मित्रांनो, लुधियाना आम्ही क्रॉस केलाय आणि पंजाब मध्ये आता अमृतसर मध्ये लवकरच पोहोचणार आहोत. पण आज थोडीशी ट्रॅजेडी झाली. आम्हाला एक फाईन पडलाय आणि बघा सगळ्यांचे चेहरे, बघा सगळ्यांचे चेहरे पडलेत, कारण की तो फाईन आम्हाला म्हणजे काही लोकांना भरावा लागेल. त्यामुळेच आता जी गोष्ट झाली आहे ती बघावी लागेल. सगळ्यांचे चेहरे पडलेत. विशाल मोदी जे फाईन ज्यांनी भरलंय ते फाईनचा कलेक्शन करतात. काय सांगाल मित्रांनो, काय कसं कसं वाटलंय? ओट थोडे खेळत होतो, ओट थोडे. त्यांना वाटलं लिहिता म्हटलं दुकार खेळतो. मुलं घाबरली, काय करायचं, दिले 4,000. असं समजा की तुम्ही 12 जणांना तुम्ही पिझ्झा खाल्ला 4,000चा. हे 4,000 फक्त 6 लोकांमध्ये होतं, कारण 6 लोकच फक्त खेळत होते. मांडवली बादशाह होता, ज्येष्ठ नागरिक आहे. आणि विशाल माडवीने इतकी चांगली सेटलमेंट केली की आम्ही 2,000 मध्ये सेटलमेंट होतो, 4,000 पडले. आता हे सगळे हसतायत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण सगळ्यांना दुःख पण झालंय. कॉन्ट्रीब्युशन किती आलंय प्रत्येकाला? 666. 6 लोक भरतील. आणि विशाल मोदींनी मांडोली जास्त प्रमाणात केली, त्यामुळे त्याच्याकडून 1,000 रुपये. त्याला काहीच अशी ट्रॅजेडी आपल्याला प्रवासामध्ये, आणि ही देखील एन्जॉय असतो, पण बऱ्याच चुका आपण करतो ट्रेनच्या प्रवासामुळे. ती शिक आहे की तुम्ही म्हणजे रेल्वेचे जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करणं, कुठल्याही नियमाचं उल्लंघन तुम्ही करू नका, तो कोणतीही गोष्ट असू द्या. त्यामुळेच यासाठी सगळ्यांनीच नियमच. आणि जर तुम्ही पत्ते घेत असाल तर त्यांची वहीवर ठेवू नका. पोलीस म्हणजेच अंबालापासून ते अमृतसर पर्यंत तुम्हाला त्याचा भूदंड भरावा लागेल, आणि ते आमच्या ट्रिप साठी आमच्या सगळ्या टीमला भरावे लागतील. आणि 4,000चा फटका या कारणामुळे झाला. त्यामुळे हे सगळे दुःखी आहेत. पण आता जेवणार आहोत आणि जेवणानंतर पुन्हा एकदा भेटू. थँक्यू. चला, अमृतसर मध्ये आपण पोहोचलोय एकदाची. खूप मोठा प्रवास झाला आणि आता फायनली आपण पोहोचलोय. किती 1900 किलोमीटरचा प्रवास केलाय आणि अमृतसर मध्ये पोहोचलोय. आमच्या सगळ्या बॅग्स या इकडे आहेत, जरा प्लीज. या सगळ्या बॅग्स आहेत आणि त्या बॅग जातील. ही सगळी मंडळी थांबलोय. आमचे हॉटेल, काही लोक तिकडे आहेत, ते रिलॅक्स आहेत, ते सावकाश आहेत. हॉटेल मध्ये जाणार आहोत आणि हॉटेलचं नाव काय? वेलकम इन, जो स्टेशनच्या अगदी समोर आहे. आणि नवीनच हॉटेल ते ओपनिंग झालं, त्यामुळे त्या हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहोत, तिथे स्टे करणार आहोत. बघूया, स्टेशनवर उतरल्यानंतर पुन्हा एकदा भेटूया. अमृतसर स्टेशनला आम्ही उतरलोय आणि आम्ही सगळे आमच्या हॉटेलच्या दिशेने चाललोय. हॉटेलवर जाऊन फ्रेश व्हायचं आहे. 2 दिवसाचा प्रवास आणि त्या प्रवासानंतर आलेली थकावट, त्यामुळे थोडस रेस्ट करणं गरजेचं आहे. उद्या सकाळी आम्हाला श्रीनगरला जायचं, त्यामुळेच आता सगळेच हॉटेलमध्ये कधी जातोय, कधी रूम मध्ये आम्ही जातोय, याकडे सगळ्याच लक्ष. बंडू, कसा झाला प्रवास? चांगला झाला, खूप थोडं थकलोय. आता बघूया रूम वर जाऊन थोडा आराम करू. येस येस येस, चला रूम वर जाऊया, त्यानंतर भेटूया. थँक्यू. आणि अखेर आम्ही आमच्या रूम मध्ये आलोय अमृतसर इथे. रूम बघू शकता तुम्ही. आमची रूम खूप छान आहे, एकदम छानपैकी रूम आहे.
खूप रिलॅक्स वाटतं. थकावट निर्माण झाली कारण की 2 दिवसाचा प्रवास, ट्रेनचा प्रवास आणि हे आम्ही अमृतसरच्या आमच्या हॉटेल वेलकम इन मध्ये आलोय. तर आजचा ब्लॉग इकडे संपवतो आणि उद्याच्या दिवशी आम्ही अमृतसर टू श्रीनगरचा प्रवास करणार आहोत. हा जवळजवळ 10-12 तासांचा प्रवास आहे. तो प्रवासामध्ये काय काय गोष्टी घडतील आणि हा प्रवास कसा असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना शुभरात्र.